नमस्कार, ध्रुव मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण 2023मध्ये जो MPI आलेला आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक 2023ची जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये जे निष्कर्ष सांगितलेले आहेत भारताच्या दृष्टिकोनातून, जगाच्या दृष्टिकोनातून याचा अभ्यास करणार आहोत. आता हे दोन प्रकारे अभ्यासता येतं. एक तर अर्थशास्त्राचं आपलं जे दारिद्र्याचं प्रकरण आहे त्याला रिलेटेड हा निर्देशांक आहे, कारण आपण काय म्हटलेलं होतं, निरपेक्ष दारिद्र्य याच्यामध्ये दोन प्रकारचे निर्देशांक काढले जातात. त्याच्यामध्ये उपासमारीचा एक निर्देशांक आहे ज्याला आपण GHI, ग्लोबल हंगर इंडेक्स असं म्हणतो, आणि एक जो आहे तो MPI, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असं म्हणतो. तर हे दारिद्र्याशी संबंधित असणारे, निरपेक्ष दारिद्र्याशी संबंधित असणारे निर्देशांक. मग हे प्रश्न अर्थशास्त्राच्या बाजूनेही अभ्यासता येतील आणि करंट इव्हेंट्सच्या दृष्टिकोनातूनही तुम्हाला अभ्यासता येतील 2023च्या दृष्टिकोनातून. आता 24ची जी तुम्ही परीक्षा देणार त्याच्यामध्ये निश्चित याच्यातला एखादा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. मग आपण आज बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक अभ्यासणार आहोत, ज्याला MPI, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स या नावाने ओळखलं जातं. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचा पण इतिहास आहे. असं म्हटलं जातं की मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सची सुरुवात 2010मध्ये झाली, पण त्याच्या अगोदर आपण विचार केला तर त्याच्या अगोदर 1997 पासून एक निर्देशांक काढला जात होता. त्याचं नाव होतं HPI, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, मानव निर्धनता निर्देशांक असं त्याला म्हटलं जात होतं. आणि पुढच्या कालावधीमध्ये हा जो 1997 पासून HPI काढला जात होता, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, त्याचंच रूपांतर 2010 पासून MPI मध्ये झालं, ज्याला आपण मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असं म्हणतो. म्हणजे हा इतिहाससुद्धा आपल्याला MPI अभ्यासताना लक्षामध्ये घ्यावा लागतो. आपण काय म्हटलं पहा, या ठिकाणी 1997 मध्ये HPI ची सुरुवात झाली. त्यानंतर याचंच रूपांतर MPI मध्ये झालेलं आपण म्हणतो. याला त्यावेळी ह्युमन पॉवर्टी इंडेक्स असं म्हटलं जात होतं, पॉवर्टी इंडेक्स. आणि मराठीमध्ये जर तुम्ही विचार केला तर मानव निर्धनता निर्देशांक असं याचं नाव होतं. 97 पासून सुरू होता. त्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये काय झालं, 2010 मध्ये हा जो HPI पूर्वी काढला जात होता त्याचं रूपांतर झालं MPI मध्ये. MPI, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. म्हणजे आपल्याला त्याचा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. आणि साधारणपणे प्रश्न जो विचारला की बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सची सुरुवात केव्हापासून झाली, तर ती आहे 2010 पासून. याचंच रूपांतर 2010 मध्ये MPI मध्ये झालं. पण MPI कधीपासून सुरू झाला असं जर आपल्याला विचारलं तर 2010 पासून MPI सुरू झालेला होता, किंवा 2010 पासून बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक काढला जातो, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षामध्ये घ्यायची, हा जो बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक आहे हा कोणामार्फत काढला जातो ते पण आपल्याला या ठिकाणी विचारामध्ये घ्यावं लागेल. याचा जर तुम्ही विचार केला तर दोन आंतरराष्ट्रीय संस्था आहेत. एक आहे UNDP, दुसरी आहे OPHI. या संस्थांमार्फत हा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काढला जातो. कोणकोणत्या आहे पहा, UNDP आणि OPHI. आपण या ठिकाणी OPHI म्हणूया. OPHI, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे UNDP. OPHI, ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह. OPHI. लक्षात आलं? दोन्हींचे या ठिकाणी लॉंग फॉर्म मी तुम्हाला सांगितले. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, हा जो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे, बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक, कोण तयार करतं, तर या दोन संस्था तयार करतात, हे लक्षामध्ये ठेवायचं. UNDP, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम. OPHI, ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह. लक्षात आलं? अशा प्रकारे या दोन संस्थांमार्फत हा बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक तयार केला जातो. आता हा जो MPI काढला जातो तो कसा काढला जातो याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. तर हा जो
बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक आपल्याला प्राप्त होतो तो दारिद्र्याची तीव्रता आणि प्रमाण यांच्या गुणाकारामधून प्राप्त होतो. हे पहा, या ठिकाणी आपण म्हणूयात कसा प्राप्त होतो. दारिद्र्याची तीव्रता किती आहे आणि दारिद्र्याचं प्रमाण किती आहे. दारिद्र्याचं प्रमाण किती आहे यांच्या गुणाकारामधून आपल्याला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक प्राप्त होतो हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात आलं. पहिले काही सुरुवातीचे मुद्दे मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितले. सुरुवातीला HPI काढला जात होता, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स 1997 मध्ये. पुढं 2010 पासून बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काढायला सुरुवात झाली. म्हणजे याचंच रूपांतर आपल्याला सांगता येतं, याचंच रूपांतर MPI मध्ये झालेलं दिसतंय आपल्याला. MPI कोणामार्फत काढला जातो. UNDP OPHI मार्फत काढला जातो. MPI कसा काढला जातो. दारिद्र्याची तीव्रता आणि दारिद्र्याचं प्रमाण यांच्या गुणाकारामधून आपल्याला MPI मिळतो. आता MPI काढण्यासाठी 3 घटक विचारामध्ये घेतले जातात. आता याच्यामध्ये पहा, मी काय म्हणतो, 3 डायमेन्शन्स 10 पॅरामीटर्स. MPI काढायचा कशाच्या आधारावरती काढायचा. 3 घटक 10 प्रमापके, 3 डायमेन्शन्स किंवा 3 आयाम असं म्हणूयात आपण. या ठिकाणी म्हणूयात हा जो काढायचा आहे त्यासाठी 3 आयाम प्लस या 3 आयामाअंतर्गत येणारी 10 प्रमापके यांचा आपल्याला विचार करावा लागतो. लक्षात आलं. बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक काढण्यासाठी 3 आयाम आणि 3 आयामाअंतर्गत येणारे 10 प्रमापके म्हणजे 3 डायमेन्शन्समधून येणारे 10 पॅरामीटर्सचा आपल्याला विचार करावा लागतो. आता विचार काय करायचा आहे आपल्याला. या ठिकाणी हे 3 आयाम कोणते आणि या 3 आयामाअंतर्गत 10 प्रमापकांचा कसा समावेश होतो याचा आपल्याला विचार करावा लागतो. पहा, या ठिकाणी आपण पाहूयात 3 आयाम कोणते. हे शिक्षण, आरोग्य, राहणीमान, 3 डायमेन्शन्स. आपण काय म्हटलं होतं, 3 डायमेन्शन्स आणि 10 पॅरामीटर्स, 3 आयाम आणि 10 प्रमापक यांच्या आधारावरती शिक्षण, आरोग्य, राहणीमान आणि यांच्या अंतर्गत प्रमापक येतात. मग ती किती येतात पहा. शिक्षणाला 2 प्रमापके आहेत, आरोग्याच्या अंतर्गत 2 प्रमापके आहेत, राहणीमानाच्या अंतर्गत 6 प्रमापकांचा समावेश होतो. लक्षात येतं. अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचे. मग शिक्षण 1/6 वेटेज आहे शिक्षणाला, त्याच्या अंतर्गत येणाऱ्या प्रमापकांना, आरोग्याच्या अंतर्गत येणाऱ्या प्रमापकांना, या 2 प्रमापकांना 1/6 एवढं वेटेज आहे. आणि राहणीमान लिव्हिंग स्टँडर्ड याच्या अंतर्गत येणारी जी प्रमापकं आहे त्यांना 1/18 एवढं वेटेज आहे. हे पण लक्षात ठेवायचं. वेटेज किती दिलंय त्यांना. लक्षात आलं. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक काढताना 3 आयामांचा वापर केला जातो. त्या 3 आयामाअंतर्गत 10 प्रमापकांचा वापर केला जातो. सुरुवातीला आपण ती 3 आयाम कोणती आहेत याचा विचार केला. शिक्षण, आरोग्य, राहणीमान. त्यानंतर ह्या 3 आयामांना डायमेन्शन्स आपण जे म्हणतोय त्यांना किती वेटेज आहे. शिक्षणाला 1/6 वेटेज आहे, आरोग्याला 1/6 आहे आणि राहणीमानाला 1/18 वेटेज आहे. अशा प्रकारे शिक्षणामध्ये किती प्रमापकांचा समावेश होतो 2, आरोग्यामध्ये किती पॅरामीटर्सचा समावेश होईल 2 आणि राहणीमान लिव्हिंग स्टँडर्डमध्ये किती प्रमापकांचा समावेश होतो 6. अशा प्रकारे हे 3 आयाम आणि त्याच्या अंतर्गत येणारी 10 प्रमापके आहेत. यांचा विचार करून हा बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक काढला जातो. आता एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये आली. ही 3 आयाम याच्या अंतर्गत 10 प्रमापक शिक्षणाच्या अंतर्गत 2 आहेत, आरोग्याच्या अंतर्गत 2 आहेत, राहणीमानाच्या अंतर्गत 6 आहेत. यांचा आपल्याला विचार करायचा आहे. पहा, शिक्षणाच्या अंतर्गत कोणती 2 प्रमापक येतात, आरोग्याच्या अंतर्गत कोणती 2 प्रमापक येतात हे आपण सुरुवातीला पाहूया. शिक्षण शालेय शिक्षणाची वर्ष म्हणजे इयर्स ऑफ स्कूलिंग म्हणजे शालेय शिक्षणाची वर्ष, शाळेतील पट नोंदणी स्कूल अटेंडन्स. अशा प्रकारे शिक्षणाच्या अंतर्गत ही 2 प्रमापक येतात.
आणि या दोन प्रमापकांना 1/6 एवढं वेटेज आहे. आरोग्याच्या अंतर्गत कोणती दोन प्रमापक येतात पहा, बालमृत्यूदर पोषण, चाइल्ड मोर्टॅलिटी न्यूट्रिशन, या दोन्हींना सुद्धा या ठिकाणी 1/6 एवढं वेटेज आहे. लक्षात आलं. आता या दोन्हींमध्ये 4 प्रमापकं झाली, 4 पॅरामीटर्स झाली. आता उरलेला जो आहे लिव्हिंग स्टँडर्ड, त्याचा जर आपण विचार केला तर त्याच्यात 6 प्रमापक आहेत. मग ते कोणकोणते आहेत त्याचा आपण विचार करूयात. हे पहा, वीज पुरवठा इलेक्ट्रिसिटी, पिण्याचं पाणी ड्रिंकिंग वॉटर, स्वच्छता सॅनिटेशन, घरातील फरशी म्हणजे साधारणपणे हाऊसिंग, गृह म्हणा त्याला हाऊसिंग, स्वयंपाकाचं इंधन कुकिंग फ्युएल, मालमत्ता ॲसेट्स, हे 6 प्रमापकं आहेत जे लिव्हिंग स्टँडर्डमध्ये येतात. आता लिव्हिंग स्टँडर्ड्समध्ये या 6 प्रमापकांचा समावेश होतो आणि यातल्या प्रत्येक प्रमापकाला जे वेटेज आहे ते 1/18 एवढं वेटेज आहे. आता तुम्ही म्हणाल की ही प्रमापकं तुम्ही आम्हाला सांगितली आणि समजली पण. 3 डायमेन्शन्स 10 प्रमापकाच्या आधारे या ठिकाणी बहुआयामी दारिद्र्य असणारी व्यक्ती ठरवली जाते. मग तुम्ही म्हणाल की ही 10 प्रमापकांच्या आधारे एखादी व्यक्ती कोणत्या प्रकारे बहुआयामी दारिद्र्य असू शकते, बहुआयामी दारिद्र्यामध्ये असू शकते. आता ही 6 आणि मागची 4 अशी 10. एखादी व्यक्ती समजा आपण म्हणूयात किंवा या ठिकाणी घेऊयात, इथे आपल्याला थोडंसं सांगता येईल. 10 प्रमापकं लक्षात ठेवा. एखादी व्यक्ती, बहुआयामी गरीब कोणाला म्हणायचं, ही प्रमापकं कशी मोजली जातात. एखादी व्यक्ती जर ही 10 प्रमापकं जी दिलेली आहेत, आपण म्हणूयात 10 पॅरामीटर्स किंवा प्रमापके, 10 प्रमापके प्राप्त करण्यापासून 1/33 म्हणजेच 33.33% असं आपण म्हणूया. 1/33 एवढी वंचित जर असली या प्रमापकापासून, 1/33 वंचित असेल प्रमापके प्राप्त करण्यापासून, 1/33 जर वंचित असेल तर त्याला बहुआयामी गरीब म्हणतात. लक्षात आलं. आपण या ठिकाणी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक असं मानते. बहुआयामी गरीब कोणती, ही 4 आणि ही 6, ही 10 प्रमापकं झाली. आणि एखाद्या व्यक्तीला जर या 10 प्रमापकापासून 1/33 वंचित असेल, या प्रमापकापासून म्हणजे मिळत नसतील, 1/33 तो वंचित असेल, 33.33% त्याला या प्रमापकांपासून तो दूर असेल, तर तो बहुआयामी गरीब असं म्हणतात. लक्षात आलं. बहुआयामी गरिबीची व्याख्या तुमच्या लक्षामध्ये आली. आता विचार करा, तुम्हाला मी सुरुवातीपासून काय सांगितलं लक्षात घ्या. थोडंसं एक रिव्हिजन करूयात. मी म्हटलं की 2023चा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आपण अभ्यासतोय. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला HPI ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, मानव निर्धनता निर्देशांक सांगितला. 1997ला सुरू झाला होता, पण पुढे याचंच रूपांतर 2010मध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये झालं. याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, 3 आयाम असतात, 10 प्रमापकं असतात. शिक्षण, आरोग्य, राहणीमान ही 3 प्रमापकं असतात. त्यानंतर शिक्षणामध्ये 2, आरोग्यामध्ये 2 आणि लिव्हिंग स्टँडर्ड्स म्हणजे राहणीमानामध्ये 6 अशी 10 प्रमापकं याच्यामध्ये समाविष्ट होतात या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कोणाकडून काढला जातो, UNDP आणि OPHI मार्फत काढला जातो, हे मी तुम्हाला सांगितलं. आणि दारिद्र्याची तीव्रता आणि दारिद्र्याचं प्रमाण यांच्या गुणाकारामधून MPI मिळतो असं आपण म्हटलं. मग आपण त्याच्यानंतर अभ्यास केला की 3 आयाम आणि 10 प्रमापकं कोणती आहेत. त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं की शिक्षण, आरोग्य, राहणीमान हे 3 आयाम आहेत. त्याच्या अंतर्गत येणारी 10 प्रमापकं आहेत. शिक्षणाच्या अंतर्गत 2, आरोग्याच्या अंतर्गत 2, राहणीमानाच्या अंतर्गत 6. मग शिक्षणाच्या अंतर्गत 2 शालेय शिक्षणाची वर्ष, शाळेमधील पटनोंदणी, आरोग्यामध्ये 2 प्रमापक आहेत, बालमृत्यूदर, पोषण. या सगळ्यांसाठी शिक्षणामध्ये येणारी 2 प्रमापकं आणि आरोग्यामध्ये येणारी 2 प्रमापकं यांच्यासाठी वेटेज किती आहे असं विचारलं तर 1/6 वेटेज आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि लिव्हिंग स्टँडर्ड्समध्ये उरलेली 6
वीज पुरवठा, इलेक्ट्रिसिटी, पिण्याचं पाणी, ड्रिंकिंग वॉटर, स्वच्छता, सॅनिटेशन, घरातील फरशी, हाऊसिंग असं म्हणूयात, स्वयंपाकाचं इंधन, कुकिंग फ्युएल, मालमत्ता, ॲसेट्स, ही 6 या ठिकाणी लिव्हिंग स्टँडर्डमध्ये या 6 प्रमापकांचा समावेश होतो आणि यातल्या प्रत्येक प्रमापकाला 1/18 एवढं वेटेज आहे. म्हणजे शिक्षण आणि आरोग्यामध्ये जी 4 दोन्हीमध्ये मिळून जी 4 प्रमापके येतात त्याला 1/6 वेटेज आणि लिव्हिंग स्टँडर्ड्स याच्यामध्ये जी 6 प्रमापकं आहेत त्यांना 1/18 एवढं वेटेज आहे. हे परफेक्ट माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग तुम्ही विचार केला की एखादी व्यक्ती बहुआयामी गरीब कशी असू शकते? ती अशी असू शकते, आपण विचार केला की ही जी 10 प्रमापकं त्याला प्राप्त करायची आहेत त्या प्रमापकांपासून ती व्यक्ती 1/3 वंचित असेल. 33.33% जर ती या प्रमापके मिळवू शकत नसेल तर ती बहुआयामी गरीब असते. लक्षात आलं? बहुआयामी गरीब म्हणजे काय याची व्याख्या कधी विचारलं तर एखादी व्यक्ती 10 प्रमापकांपासून 1/3 जर वंचित असेल तर त्या व्यक्तीला बहुआयामी गरीब म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. आता थोडा विचार करा, MPIचं मूल्य कसं काढलं जातं, कसं काढतात त्याचा विचार करू आपण. MPIच्या मूल्याचा आपण विचार करूया. हे पहा, सोपं एकदम. MPIचे मूल्य असं म्हणूयात आपण. MPIचे मूल्य कसे काढले जाते? MPIचे मूल्य, MPIचे मूल्य जे काढलं जातं ना ते 0 ते 1 याच्या आधारावरती असतं. पहा, या ठिकाणी आपण म्हणूयात 0 ते 1 याच्या आधारावरती असतं. याच्यामध्ये 0 म्हणजे काय हे लक्षात घ्यावं लागतं. 0 म्हणजे ज्या ठिकाणी कमीत कमी दारिद्र्य आहे किंवा अजिबात दारिद्र्य नाही त्याला 0 असं म्हणायचं. हे पहा, 0 आपण म्हणूयात कमीत कमी दारिद्र्य किंवा अजिबात दारिद्र्य ज्या ठिकाणी नाही ते 0 असं म्हटलं जातं. आपण जे म्हटलं MPIचं मूल्य 0 ते 1 या आधारावर काढलं जातं. मग 0 म्हणजे काय तर ज्या ठिकाणी कमीत कमी दारिद्र्य आहे, निम्नतम दारिद्र्य आहे, अजिबात दारिद्र्य नाही, अशा परिस्थितीला 0 असं म्हटलं जातं. 1 म्हणजे काय, दारिद्र्याची उच्चतम पातळी, संपूर्ण दारिद्र्य, दारिद्र्याची सर्वोच्च पातळी असं तुम्ही म्हणा, उच्चतम पातळी म्हणा, सर्वोच्च पातळी म्हणा किंवा संपूर्ण दारिद्र्य असं जरी याला शब्द आला तरी लक्षात ठेवायचं 1. लक्षात आलं? MPIचं मूल्य कसं काढलं, कशावर आधारित असतं? 0 ते 1 पर्यंत असतं. MPIचं मूल्य हे 0 ते 1 पर्यंत असतं. 0 म्हणजे कमीत कमी दारिद्र्य असणं आणि 1 म्हणजे दारिद्र्याची सर्वोच्च पातळी, संपूर्ण दारिद्र्य असणं. मग तुम्ही विचार कराल, सर 2023 या बहुआयामी दारिद्र्याचा जो अहवाल आला आहे त्याच्यामध्ये भारताचं MPI मूल्य तुम्हाला सांगता येईल का? हो, सांगता येईल. भारताचं MPI मूल्य सांगितलंय या ठिकाणी आपण पाहूयात 2023 0.069 एवढं भारताचं मूल्य आहे. आपण शून्याकडे चाललोय का ते विचार करा. आणि हे पण लक्षात ठेवा, 0.069 मूल्य जरी भारताचं असलं, MPI मूल्य किती आहे भारताचं हे पण विचारतील. तर 2023 सांगितलं आहे त्याच्यामध्ये भारताचं MPI मूल्य 0.069 आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग तरीसुद्धा आज भारतामध्ये सर्वात जास्त गरीब लोक आहेत असं या ठिकाणी या अहवालामध्ये सांगितलं. त्याची आपण चर्चा भारताच्या बाबतीमध्ये करूया. सुरुवातीला लक्षात आलं मी तुम्हाला काय काय सांगितलं. मी तुम्हाला आत्तापर्यंत हे सांगितलं की सुरुवातीला एक वेगळा निर्देशांक 1997 पासून काढला जात होता. त्याच्यानंतर 2010 हा बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक काढायला लागला आहे. त्यानंतर या बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामध्ये कशाचा समावेश असतो हे मी तुम्हाला सांगितलं. 3 आयाम म्हणजे 3 डायमेन्शन्स आणि 10 पॅरामीटर्स, 3 आयाम आणि 10 प्रमापकांचा समावेश होतो. आणि एखादी व्यक्ती 1/3 एवढी या 10 आयामांपासून 10 प्रमापकांपासून जर वंचित असेल तर ती बहुआयामी गरीब असते. MPI कोणामार्फत काढला जातो? UNDP OPHI मार्फत. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की
हा बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक किंवा MPI काढला जातो. MPIचं मूल्य कसं असतं मी तुम्हाला सांगितलं, 0 ते 1 असं MPIचं मूल्य असतं. 0 म्हणजे कमीत कमी दारिद्र्य, 1 म्हणजे दारिद्र्याची सर्वोच्च पातळी संपूर्ण दारिद्र्य, आणि 2023 नुसार भारताचं MPI मूल्य किती आहे तर 0.069 आहे, हे लक्षात ठेवायचं. ही सुरुवातीची माहिती. आता आपण 2023 मध्ये जो बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक आलेला आहे जगाच्या पाठीवरती त्याचा विचार करूयात. 2023चा हा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आपण म्हणूयात 2023. काय काय महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. सुरुवातीला पुन्हा एकदा मी या ठिकाणी विचार करेल की अहवाल सादर कोणी केला, हा 2023चा अहवाल, तर ते पण लक्षात ठेवायचं. UNDP OPHI हेच तयार करतात. अहवाल यांनीच सादर केला 2023चा. अहवाल कधी जाहीर झाला याचा जर तुम्ही विचार केला तर 11 जुलै 2023ला हा अहवाल सादर झाला. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगता येईल की हा जो अहवाल सादर करण्यात आलेला आहे किती देशांचा डेटा विचारात घेण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवायचं, हा जो 2023चा अहवाल आहे या अहवालामध्ये 110 देशांचा डेटा विचारात घेण्यात आलेला आहे. 110 देशांचा डेटा विचारात घेण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये काही आकडेवारी सांगण्यात आलेली आहे. भारतामधले किती लोक दारिद्र्यातून बाहेर निघाले, जगात किती लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, त्याच्यामध्ये किती मुलं आहेत आणि दारिद्र्य किती आहे. मग या ठिकाणी तुम्हाला विचार काय करायचा, तुम्हाला परीक्षेमध्ये पण हे विचारतील की UNDP आणि OPHI जी दारिद्र्याची आकडेवारी जाहीर करते ती कोणत्या प्रकारची असते. पहा, UNDP आणि OPHI मार्फत दारिद्र्याची जी आकडेवारी जाहीर केली जाते ती कोणत्या प्रकारची असते. अल्पकालिक असते, दीर्घकालिक असते, मध्यमकालीन असते आणि वरील सर्व प्रकारची असते. कोणत्या प्रकारची असते. पुन्हा एकदा महत्त्वाचा प्रश्न आणि कळायला पाहिजे. OPHI आणि UNDP किंवा OPHIची जी दारिद्र्यविषयक दिली जाणारी आकडेवारी आहे ती कोणत्या प्रकारची असते. ते दारिद्र्यविषयक आकडेवारी जी असते ती अल्पकालिक असते. या ठिकाणी आपल्याला विचारतील हे जे दारिद्र्यविषयक आकडेवारी दिली जाणार आहे ती दारिद्र्यविषयक आकडेवारी मध्यमकालीन आहे, दीर्घकालीन आहे, अल्पकालिक आहे. तर ही दारिद्र्यविषयक आकडेवारी अल्पकालिक असते, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारतील की OPHIची ह्या MPI या विषयात दिली जाणारी जी आकडेवारी कोणत्या प्रकारचं दारिद्र्य दर्शवते. हे दारिद्र्य कोणत्या प्रकारचे दर्शवलेलं आहे तर अल्पकालिक दारिद्र्य दर्शवलेलं आहे. हे स्पष्टपणे लक्षात ठेवायचं. म्हणजे परीक्षेमध्ये जरी आपल्याला ऑप्शन्स दिले दीर्घकालीन, मध्यमकालीन, अल्पकालीन, तर अल्पकालिक असते ही दारिद्र्याची आकडेवारी OPHI मार्फत दिली जाणारी, तर हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता आपण 2023च्या मुद्द्यांचा विचारायला सुरुवात करूयात. आपण उल्लेख केला किती देशांचा डेटा घेतला, 110 देशांचा. 110 देशांमधील किती लोकांचा विचार केला आहे यस हे पण आपल्याला पाहायचं. हे 110 देश आहेत. 110 देशांमधील 6.1 अब्ज लोकांचा विचार केला. 110 देशांमधील 6.1 अब्ज लोकांचा विचार केलाय. आता 6.1 अब्ज लोकांचा विचार केला आणि त्याच्यामध्ये या 6.1 अब्ज लोकांमध्ये किती बहुआयामी गरीब आहेत. तर त्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की 6.1 अब्ज लोकांपैकी 1.1 अब्ज लोक बहुआयामी गरीब आहेत. जगामधील किती लोक बहुआयामी गरीब आहेत. 1.1 अब्ज लोक बहुआयामी गरीब आहेत, हे लक्षात ठेवायचं. लक्षात येतं. म्हणजे संपूर्ण जगाचा जर विचार केला तर एकूण किती लोकसंख्या या 110 देशांमधील बहुआयामी गरीब आहेत तर 18%. 18%. लक्षात आलं. 110 देशांचा डेटा विचारात घेण्यात आला 2023चा अहवाल तयार करताना UNDP आणि OPHI मार्फत. OPHIची जी आकडेवारी आहे ती कोणत्या प्रकारचे दारिद्र्य दर्शवते, अल्पकालिक दारिद्र्य दर्शवते. या 110 देशांमधील 6.1 अब्ज लोकांचा विचार केला.
त्यापैकी 1.1 अब्ज लोक बहुआयामी दारिद्र्याखाली आहेत. म्हणजे या 110 देशांमधील 18% जनता बहुआयामी गरिबीखाली आहे. आणखी एवढंच नाही आहे, याच्यामध्ये असंही सांगितलं गेलेलं आहे, हे जे बहुआयामी गरीब आहेत याच्यामधली निम्मी मुलं, निम्मी म्हणजे आपण म्हणूया 1 अब्ज लोकांपैकी 50% बहुआयामी गरीब 18 वर्षाखालची मुलं आहेत. 18 वर्षाखालची 50% बहुआयामी गरीब हे 18 वर्षाखालील मुलं आहेत. वर्षाखालील मुले, 18 वर्षाखालील मुले आहेत. लक्षात आलं. 6.1 अब्ज लोक, त्यातले 1.1 अब्ज लोक बहुआयामी गरीब, त्याच्यामधले सुद्धा 50% जे आहेत ते 18 वर्षाखालील मुलं आहेत गरिबीमध्ये. एकूण जर तुम्ही विचार केला तर 56.6 कोटी मुलं किंवा 566 दशलक्ष किंवा 56.6 कोटी मुलं ही दारिद्र्य रेषेखाली आहेत. एक एक आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी इथे तुम्हाला समजावून सांगितलं. 110 देशांचा डेटा विचारात घेतला आहे. त्या 110 देशांमध्ये 6.1 अब्ज लोकांचा विचार केला. त्या 6.1 अब्ज लोकांमधून असं दिसून आलं की 1.1 अब्ज लोक बहुआयामी गरिबीखाली आहेत. त्याच्यात पुन्हा असं दिसून आलं की 1.1 अब्ज लोकांपैकी 50% 18 वर्षाखालील मुलं बहुआयामी गरिबीखाली आहेत. म्हणजे 50% मुलंच आहेत. 56.6 कोटी म्हणजे 566 दशलक्ष एवढी मुलं बहुआयामी गरीब आहेत. म्हणजे जेवढी आकडा आपल्याला संपूर्ण जगामध्ये सांगितला आहे बहुआयामी गरिबांचा, त्याच्यातली निम्मे ही मुलं आहेत. लक्षात येतं. तर हे इथंपर्यंत लक्षात ठेवा. आता आपण पुढच्या अहवालामधील ह्या अहवालामध्ये जे पुढचे निष्कर्ष आहेत त्यांचा विचार करूयात. लक्षात आला. 50% मुलं आहेत हे तुमच्या लक्षात आलं. 6.1 अब्ज हे लक्षात आलं. त्यातले 1.1 अब्ज, त्यातली 50% मुलं दारिद्र्य रेषेखाली आहेत ह्याचा आपण विचार केला. 566 दशलक्ष 56.6 कोटी 1.1 अब्जपैकी ही मुलं आहेत नुसती दारिद्र्य रेषेखाली. ठीक आहे. आता इथंपर्यंत आकडेवारी लक्षात आली. आता आपण काय करूयात पहा. बहुआयामी गरीब सर्वात जास्त कोणत्या प्रदेशात आढळतात हे सांगितलं आहे. आपण पाहूयात कोणत्या प्रदेशात आढळतात. बहुआयामी गरीब सर्वात जास्त 2 प्रदेशामध्ये आढळून येतात. तर 2 प्रदेशांचा आपण विचार करूयात. बहुआयामी गरीब सर्वात जास्त 2 प्रदेशामध्ये आढळून येतात. कोणते 2 प्रदेश आहेत? त्याच्यामध्ये उपसहारा आफ्रिका आणि दक्षिण आशिया. या ठिकाणी आपण म्हणूयात उपसहारा आफ्रिका आणि दक्षिण आशिया हे 2 प्रदेश आहेत जिथे सर्वात जास्त गरीब राहतात. एकूण किती बहुआयामी गरीब आहेत असं मी तुम्हाला सांगितलं होतं. 1.1 अब्ज लोक बहुआयामी गरिबीखाली आहेत असं आपण म्हटलं होतं. त्याच्यापैकी जगातल्या एकूण बहुआयामी गरिबींपैकी हे जे 2 प्रदेश तुम्हाला दिसत आहेत उपसहारा आफ्रिका आणि दक्षिण आशिया, याच्यामध्ये 83% बहुआयामी गरीब राहतात. या दोन्हीमध्ये मिळून 83% या दोन्हीमध्ये मिळून 83% बहुआयामी गरीब आढळून येतात. उपसहारा आफ्रिका आणि दक्षिण आशिया 83%. अजून जर तुम्ही विचार केला तर उपसहारा आफ्रिकेमध्ये जे गरीब राहतात सर्वात जास्त संख्या इथं आहे. 53.40 कोटी. 53.40 कोटी इथे राहतात. आणि दक्षिण आशियाचा जर विचार केला तर 38.9 कोटी तिथे राहतात. 9 कोटी 1.1 अब्ज
जे बहुआयामी गरीब जगामध्ये आहेत त्याच्यापैकी सर्वात जास्त गरीब या 2 प्रदेशामध्ये राहतात, उपसहारा आफ्रिका, दक्षिण आशिया. 83% गरीब या 2 प्रदेशात राहतात. उपसहारा आफ्रिकेमध्ये 53.40 कोटी आणि दक्षिण आशियामध्ये 38.9 कोटी. हे आकडे न लक्षात ठेवता हे ते लक्षात ठेवा. या 2 प्रदेशामध्ये 83% बहुआयामी गरीब राहतात. तुम्ही जर विचार केला तर एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायचं आहे, जगातल्या सहा गरीब लोकांपैकी आपण म्हणूयात 6 गरीब लोकांपैकी जगातल्या 6 गरीब लोकांपैकी 5 गरीब लोक, बहुआयामी गरीब लोक, 6 लोकांपैकी 5 बहुआयामी गरीब लोक या 2 प्रदेशात राहतात. या 2 प्रदेशांमध्ये प्रत्येकी 6 लोकांपैकी 6 गरीब लोकांपैकी 5 गरीब लोक या 2च प्रदेशात राहतात. लक्षात आलं? हा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवावा लागेल. त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत. लक्षात आलं का? 1.1 अब्ज गरीब लोक आहेत बहुआयामी. त्याच्यातले सर्वात जास्त गरीब लोक कोणत्या प्रदेशांमध्ये राहतात? उपसहारा आफ्रिका, दक्षिण आशिया. या दोन्हीमध्ये मिळून 83% लोक राहतात. उपसहारा आफ्रिकेमध्ये 53.40 कोटी आहेत, दक्षिण आशियामध्ये 38.9 कोटी आहेत. आणखी एक वैशिष्ट्य या प्रदेशाचं आहे, या 2 प्रदेशांमध्ये जगातल्या एकूण 6 बहुआयामी गरीब व्यक्तींपैकी 5 बहुआयामी गरीब या 2च प्रदेशात आढळून येतात. हे विचारलं विधानात तर माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आपण पुढे जाऊयात. पुढचा विचार करा. आता एक गोष्ट आपल्यासाठी, तुम्हाला एक प्रश्न विचारला परीक्षेमध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मध्ये, सर्वात जास्त गरीब लोक खालीलपैकी कोणत्या देशामध्ये राहतात? म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगता येईल, हे पहा, जागतिक बँकेचा आपण अभ्यास केला होता सुरुवातीला पहिल्या प्रकरणामध्ये. त्यावेळी मी तुम्हाला जागतिक बँकेचं काय सांगितलं होतं की राष्ट्रांचं वर्गीकरण केलंय. कोणत्या प्रकारे जागतिक बँकेने राष्ट्रांचं वर्गीकरण केलंय हे पहा. आपल्याला सांगता येईल उच्च उत्पन्न गट, उच्च मध्यम उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट, कमी उत्पन्न गट. आता प्रश्न कसा विचारतील, 2023च्या अहवालानुसार जगातले सर्वात जास्त गरीब लोक यापैकी कोणत्या देशामध्ये राहतात? जगातले सर्वात जास्त गरीब लोक कोणत्या देशामध्ये राहतात सांगता येते का? पहा, या ठिकाणी लक्षात ठेवायचं, असा जर प्रश्न आला ह्या बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकावरती, तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जगातले जवळजवळ 66% पेक्षा जास्त गरीब, किती पहा, 66% पेक्षा जास्त गरीब, म्हणजे जगातले सर्वात जास्त गरीब यापैकी कोणत्या देशामध्ये राहतात? लक्षात ठेवायचं, असा जर प्रश्न विचारला तर मध्यम उत्पन्न गटातील राष्ट्रांमध्ये राहतात. जगातले सर्वात जास्त गरीब कोणत्या देशामध्ये राहतील? मध्यम उत्पन्न गटाच्या देशामध्ये राहतात. ते जागतिक बँकेच्या याच्यानुसार जर एखादं विधान टाकलं की जगातले सर्वात जास्त गरीब हे मध्यम उत्पन्न गटामध्ये राहतात किंवा कमी उत्पन्न गटामध्ये राहतात, तर लक्षात ठेवायचं आहे की जगातले सर्वात जास्त गरीब, हा जो 2023चा अहवाल आला त्याच्यामध्ये सांगितलंय जगातले 66% पेक्षा जास्त गरीब हे मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये राहतात. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि हे पण सांगितलं की जे गरीब सर्वात जास्त राहतात ते ग्रामीण भागामध्ये. बहुआयामी गरिबांचा जर विचार केला तर 83% बहुआयामी गरीब हे कुठे राहतात? तर ग्रामीण भागात राहतात. ग्रामीण भागात, हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. प्रत्येक मुद्दा वेगळा मी तुम्हाला सांगतो. आता मी तुम्हाला काय सांगितलं यावेळी
यावेळी असं सांगितलं की जगातले जे सर्वात जास्त गरीब आहेत ते मध्यम उत्पन्न गटामधील राष्ट्रांमध्ये राहतात आणि 83% बहुआयामी गरीब जनता ही कुठे राहते, तर ग्रामीण भागामध्ये राहते. याच्यानंतर पुढे आपण पाहूयात. आता विचार करा, आणखी आपल्याला विचारतील की 2023चा जो हा अहवाल आला त्याच्यामध्ये मुलांमध्ये गरिबीचा दर किती होता आणि प्रौढ व्यक्तींमध्ये गरिबीचा दर किती होता. आता तुम्हाला एखादं विधान दिलं आणि सांगितलं की त्या विधानामध्ये प्रौढ व्यक्तींमध्ये आढळून आलेला गरिबीचा दर हा मुलांपेक्षा जास्त होता, असं विधान आलं तर मुलांमध्ये गरिबीचा दर किती होता आणि प्रौढ व्यक्तींमध्ये गरिबीचा दर किती होता हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी आपण पाहूयात मुलांमध्ये असणारा गरिबीचा दर आणि प्रौढ व्यक्ती यांच्यामध्ये असणारा गरिबीचा दर. मुलांमध्ये गरिबीचा दर आणि प्रौढ व्यक्तींमध्ये गरिबीचा दर. प्रौढ व्यक्तींमध्ये गरिबीचा दर, प्रौढ व्यक्तींमध्ये असणारा गरिबीचा दर. तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मुलांमध्ये असणाऱ्या गरिबीचा दर 27.7% होता. 27.7%. प्रौढ व्यक्तींमध्ये असणाऱ्या गरिबीचा दर 13.4% होता. 13.4%. अशा प्रकारे मुलांमध्ये गरिबीचा दर किती होता, प्रौढ व्यक्तींमध्ये गरिबीचा दर किती होता हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मुलांमध्ये गरिबीचा दर 27.7% आणि प्रौढ व्यक्तींमध्ये गरिबीचा दर 13.4% होता. तर हे झालं जगाच्या बाबतीत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला विचार करायचा आहे भारताच्या बाबतीमध्ये. हा जो अहवाल आला आहे 2023चा MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स 2023, जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक 2023 आणि भारत, असं आपल्याला विचार करायचा आहे. भारताच्या बाबतीतून आपण विचार करूयात. हे झाले जगाच्या बाबतीमध्ये. एक एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो भारताच्या बाबतीमध्ये आणि तेच मुद्दे लक्षामध्ये ठेवायचे व्यवस्थित. भारत सर्वात जास्त गरीब कोणत्या देशामध्ये आहे. आपल्याला जर विचारलं की या अहवालानुसार 2023च्या अहवालानुसार जगामध्ये सर्वाधिक गरीब लोकांची संख्या कोणत्या देशात आहे, भारतामध्ये. भारतामध्ये सर्वात जास्त गरीब लोक राहतात असं या अहवालामध्ये सांगितलं. महत्वाचं आहे, विधान काही विचारतील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सर्वात जास्त गरीब आहेत. तुम्ही म्हणाल सर्वात जास्त गरीब आहेत, किती संख्या आहे सांगता येईल का? हो सांगता येईल. 22.8 कोटी गरीब आहेत भारतामध्ये. हे जे आपण पाहतोय की किती गरीब आहेत, तर 22.8 कोटी एवढे गरीब आहेत भारतामध्ये आजही. काय प्रगती केली हे आपण पाहूया, पण आज किती गरीब आहेत याचा विचार करा. 22.8 कोटी सर्वात जास्त गरीब भारतामध्ये. कोणत्या देशामध्ये? आणि भारतानंतर मग नायजेरिया या देशाचा क्रमांक लागतो. नायजेरिया भारतानंतर सर्वात जास्त गरीब लोकांची संख्या असणारा देश. भारतानंतर नायजेरिया सर्वात जास्त गरीब भारतामध्ये. 22.8 कोटी लोक भारतामध्ये गरीब आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं. तुम्ही म्हणाल सर मग याच्यातून बाहेर निघालेत का, गरिबीतून आपण प्रगती केली का? हो प्रगती केली आहे. याच्यामध्ये आपण प्रगती केली आहे. गेल्या 15 वर्षांच्या काळांचा विचार केला जातोय. हा अहवाल जो दिलाय त्याच्यामध्ये 15 वर्षाच्या काळांचा विचार केला. कोणत्या 15 वर्षांच्या काळाचा विचार केला आहे ते आपण पाहूया. या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला. 2005 2006 ते 2019 ते 21 या 15 वर्ष या काळामध्ये किती लोक गरिबीतून बाहेर पडले हे सांगण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं
41.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आलेले आहेत. 41.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आलेली, ही प्रगती आहे आपली मोठ्या प्रमाणात. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, अनेक मराठी पुस्तकांमध्ये 4.15 कोटी असं लिहिलं आहे. 4.15 कोटी नाही, 41.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले. 415 दशलक्षचं 41च्या पुढं फुल स्टॉप द्यायचा, टिंब द्यायचं, तर त्यांनी 4च्या पुढे देऊन ठेवलं. तर लक्षात ठेवायचं आहे 41.5 कोटी लोक या 15 वर्षाच्या काळात 2005, 6, 19, 21 या 15 वर्षाच्या काळात किती लोक दारिद्र्यातून बाहेर पडले भारतामध्ये? किती पडले? 41.5 कोटी लोक भारतातून दारिद्र्यातून बाहेर पडले. तिन्ही क्षेत्रामध्ये आपण प्रगती केली आहे. आरोग्य, शिक्षण, राहणीमान, 3 डायमेन्शन, 3 आयाम, या तिन्ही आयामांमध्ये उल्लेखनीय प्रगती केलेली आहे भारतानं. असं कौतुक केलेलं आहे भारताचं. भारतानं तशी प्रगती पण साध्य करून दाखवली आहे. 41.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडलेली आहेत. आणि आपल्याला विचारलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक गरिबीतून बाहेर पडल्याचं कारण काय? तर भारतानं शिक्षण, आरोग्य आणि राहणीमान, एज्युकेशन, हेल्थ, लिव्हिंग स्टँडर्ड या तिन्हीमध्ये उल्लेखनीय प्रगती जगाला करून दाखवली आहे. आता तुम्ही विचार कराल, ही उल्लेखनीय प्रगती झाली आहे, कुणामुळे झाली आहे? सर्व क्षेत्रामध्ये प्रगती घडून आली आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, सगळ्यांच्या मार्फत ही प्रगती घडून आली आहे. म्हणून आपण काय करू शकलो आहे? 41.5 कोटी लोक या 15 वर्षाच्या काळात दारिद्र्यातून बाहेर काढू शकलो आहे. आपल्या देशातली सर्वात गरीब राज्य यांनी शिक्षण, आरोग्य, राहणीमान या तिन्ही आयामांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केली आहे. नुसती प्रगती केलेली नाही आहे, वेगवान प्रगती केली आहे. आणि याच्यामधून मग या दारिद्र्यातून बाहेर काढण्यामध्ये मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावरती, वंचित लोक, वंचित जाती मोठ्या प्रमाणात दारिद्र्य रेषेकडून दारिद्र्य रेषेमधून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. म्हणून आपण म्हणतोय की 2005, 6, 19, 21च्या कालावधीमध्ये, या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतामध्ये 41.5 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या बाहेर पडलेले आहेत. साहजिकच आहे, तिन्ही आयामांमध्ये आपण लक्षणीय वेगवान प्रगती केली आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये जे गरीब राज्य आपण म्हणत होतो, त्या गरीब राज्यांनीही मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य दूर करण्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत. अनेक मोठ्या प्रमाणामध्ये मुलांना आणि वंचित जातींना दारिद्र्य रेषेमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. म्हणून हा आकडा आपल्याला दिसतोय, 41.5 कोटी लोक दारिद्र्याच्या बाहेर पडलेले आहेत. सांगितलं जात आहे 5, 16, 19, 21. तुम्ही म्हणाल 41.5 कोटी, हो 41.5 कोटीच. 5, 6 मध्ये तुम्ही जर विचार केला तर आपल्या देशामध्ये 55.1% दारिद्र्य होतं. या अहवालानुसार भारतामध्ये 55.1% दारिद्र्य होतं. आपण 41.5 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलेत. आणि आज ह्या 19-21चा 15 वर्षानंतरच्या कालावधीचा तुम्ही जर विचार केला तर ते दारिद्र्य 55.1% वरून 16.4% आलंय. 16.4% एवढं दारिद्र्य आलंय. एवढी लक्षणीय प्रगती केली आहे. लक्षात येतं? आणखी आपल्याला सांगता येईल कशा प्रकारे आपली प्रगती करत गेलोय, या ठिकाणी पाहूयात. हे तुमच्या लक्षात आलं? कशा प्रकारे आपण प्रगती केली हे पाहूयात. सुरुवातीला 5-6 पासून 19-21 पर्यंतचा आपण विचार करूयात. 2005-6 आपण एक चार्ट काढूनच त्याची तयारी करूयात. हे पहा, 3 टप्प्यात प्रगती अभ्यासावी लागते.
आणि मग त्या प्रगतीचा विचार करता येतो. पहा, 2005 2006 म्हणजे आपलं दारिद्र्य कसं कसं कमी होत गेलं. 2015-16 2019-21 कसं कसं दारिद्र्य कमी झालंय याचा आपण विचार करूयात. 15, 16, 19, 21 5-6 ला किती लोक गरिबी खाली होती याचा जर तुम्ही विचार केला तर 645 दशलक्ष 645 दशलक्ष म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं 64.5 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होत. 15-16चा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की 370 दशलक्ष 37 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होती. संख्या कमी झाली आहे का त्याचा विचार करा. संख्या कमी झाली आहे 5, 6, 15, 16. आजचा विचार 19-21चा विचार केला या ठिकाणी 230 दशलक्ष 23 कोटी म्हणजे 22.8 कोटी आपण याच्या अगोदर उल्लेख केलेला होता. केलं होतं का? भारतामध्ये किती गरीब आहेत हे पहा, मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी विचार केला. हे पहा, भारतामध्ये सर्वात जास्त गरीब आहेत. किती आहेत? 22.8 कोटी असा आपण उल्लेख केला होता. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण विचार करतो 23 कोटी म्हणजेच 22.8 कोटी असं आहे त्याचं. तर अशा प्रकारे भारतातील दारिद्र्य कमी 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 होत गेलेलं दिसतंय का? आजही विचार केला, आजचा विचार करा. मग भारतामध्ये तुम्ही म्हणाल आज गरीब लोक संपलेली आहेत का? गरीब लोक नाही आहेत का? मुलं नाही आहेत का गरीब? हो. आजचा जर विचार केला तर या अहवालामध्ये सांगितलं की भारतामध्ये किती गरीब लोक आहेत पहा. भारतामध्ये मुलं म्हणूयात आपण, हे 23 कोटीमध्ये किती मुलं आहेत भारतामध्ये गरीब? आजही 22.8 कोटी सांगतायत, पण भारतामध्ये या अहवालानुसार सांगितलंय 9,70,00,000 मुलं गरिबी खाली आहेत. आजही 70 लाख मुले. 9,70,00,000 भारतामध्ये 9,70,00,000 मुलं गरिबी खाली आहेत. लक्षात येते. आता याच्यामध्ये भारताचं कौतुक करताना या आंतरराष्ट्रीय संस्था काय म्हटलेले आहेत पहा. भारतासह आणखी देश आहेत, 25 देश आहेत. भारतासह 25 देश असे आहेत की ज्यांनी 2005-6 ते 19-21 हा जो कालावधी आहे 15 वर्षांचा, त्या कालावधीमध्ये गरिबीवर मात करणे यासाठी जे प्रयत्न केले आहेत त्याच्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे असं या अहवालामध्ये सांगितलं. भारतासह 25 देश. मग भारतासह 25 देशांमध्ये काही महत्त्वाच्या देशांचा विचार केला जातो. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये सांगितलंय की 2005-6 ते 2019-21 या कालावधीमध्ये 25 देशांनी, याच्यामध्ये भारताचाही समावेश होतो, 25 देश असे आहेत की ज्यांनी आपल्या देशातील 50% गरिबी कमी केलेली आहे. गरिबी कमी, 50% गरिबी कमी केलेली आहे. भारतासह 25 देश म्हणजे एकूण 25 देश. त्याच्यामध्ये मग चीन आहे, कंबोडिया आहे, इंडोनेशिया आहे, कांगो आहे, व्हिएतनाम आहे, मोरोक्को आहे, सर्बिया आहे, असे काही देश आहेत की या सगळ्या देशांनी मिळून त्यांच्या देशातली 50% गरिबी कमी केलेली आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. भारतामध्ये आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेऊयात. आपण म्हटलं होतं भारताचं MPI मूल्य याचा विचार केला होता. किती सांगितलं होतं मी भारताचं MPI मूल्य तुम्हाला सुरुवातीला? 0.069. या थोडीशी तुलना करूयात आपण. आपल्याला जर विचारला की MPI निर्देशांकात सर्वाधिक घट कोणत्या राज्यामध्ये झालेली आहे? MPI निर्देशांकात भारतामध्ये MPI निर्देशांकात सर्वाधिक घट गोवा राज्यामध्ये आहे. मग गोवा राज्यानंतर जम्मू आणि काश्मीर, JK, जम्मू काश्मीर. त्याच्यानंतर मग इतर राज्यांचा समावेश होतो. साधारणपणे आंध्र प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांचा क्रमांक लागतो. आंध्र प्रदेश,
छत्तीसगड, राजस्थान या राज्यांचा क्रमांक लागतो. MPI निर्देशांकात सर्वाधिक घट कोणत्या राज्यामध्ये? सर्वाधिक घट गोवा राज्यामध्ये. गोवा राज्यानंतर जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान याचा अभ्यास आपण आणखीही पुढचा जो राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आहे त्याच्यामध्ये करणार आहोत. तशा प्रकारे भारताच्या प्रगतीचा आपण विचार करतोय. भारताचं MPI मूल्य 0.069 आहे. मग भारतानं या ठिकाणी आपण म्हटलं की 41.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडलेले आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये 3 घटकांचा आपण विचार केला: आरोग्य, शिक्षण, राहणीमान. या 3ही घटकांमध्ये भारतानं आपल्याला प्रगती केलेली दिसून येते. लक्षात येतं? तर ह्या काही गोष्टी आपल्या लक्षामध्ये सांगता येतात. आणखी भारताबद्दल आपण शेवटच्या टप्प्यामध्ये पाहूयात. या MPI मध्ये, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामध्ये, की भारतामध्ये गरीब आणि अल्पपोषण ज्यांचं होत आहे यांची सुद्धा टक्केवारी घसरलेली आहे. कोणाकोणाची पहा: गरीब आणि अल्पपोषण यांची टक्केवारी सुद्धा घसरलेली आहे. गरिबी आणि अल्पपोषण असं आपण म्हणतो. या लोकांची टक्केवारी सुद्धा घसरलेली आहे. पुन्हा एकदा 5, 6 आणि 19, 21चा इथे विचार करता येतो. या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की हे जे गरीब आणि अल्पपोषण यामधले लोक आहेत त्याच्यामध्ये 2005, 6 आणि 19, 21 मध्ये काय प्रगती साध्य झाली आहे त्याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल. 5, 6चा जर विचार केला तर आपल्याला सांगता येतं यांचं प्रमाण, अल्पपोषण आणि गरीब या दोन्हींच्या प्रमाणाचा जर आपण विचार केला तर ते प्रमाण होतं 44.3%. त्यामध्ये अल्पपोषणाचा समावेश करतोय आपण, लक्षात ठेवायचं. 44.3% वाढ. कितीपर्यंत प्रमाण घसरलाय या गरिबी आणि अल्पपोषणाचा याचा जर तुम्ही विचार केला तर 11.8%. 11.8% पर्यंत हे प्रमाण घसरलेलं दिसून येतं. बालमृत्यू दर सुद्धा घसरलाय. किती घसरलाय बालमृत्यू दर याचा जर तुम्ही विचार केला तर इथं 4.5% वरून 1.5% एवढा बालमृत्यू घसरलेला आहे. हे जरी आपल्याला विचारलं अल्पपोषणाचं किंवा गरीब आणि अल्पपोषण यांचं प्रमाण किती होतं, 44.3% वरून 11.8%. बालमृत्यूचं प्रमाण जर आपल्याला विचारलं तर 4.5% वरून 1.5% झालेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक जर विचारलाय तर हे सगळे मुद्दे माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात येत आहेत हे सगळे मुद्दे आणि सोपे आहेत. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देऊन गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण म्हटलं MPI मूल्य तुमचं पाठ झालेलं असेल 0.069. त्याच्यानंतर सर्वात कमी निर्देशांक कुठे? गोवा, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश. MPI निर्देशांक छत्तीसगड, राजस्थान. हा क्रम लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण असा विचार केला की 2005, 6, 19, 21 या वर्षामध्ये 15 वर्षाच्या काळात प्रगती सांगितलेली आहे की भारताबरोबर 25 देश असे आहेत की त्यांनी काय केलंय, आपल्या देशातली 50% पेक्षा गरिबी कमी केलेली दिसते. असं विधान सुद्धा येऊ शकेल. 50% पेक्षा जास्त गरिबी यांनी कमी केलेली आहे. त्याच्यानंतर पहा आपण काय पाहिलं, तुलना पाहिली. 5-6 मध्ये किती गरीब होते, 15-16 मध्ये किती होते, 19-21 मध्ये किती होते. प्रगती कशी कशी साध्य केली करत गेलं. 645 दशलक्ष म्हणजे 64.5 कोटी 2005-6 मध्ये होते. 15-16 मध्ये 370 दशलक्ष म्हणजे 37 कोटी झाले आणि 19-21 मध्ये 230 दशलक्ष म्हणजे 23 कोटी 22.8 कोटी आपण म्हणतो त्याला. आणि आजही भारतामध्ये 9,70,00,000 मुले ही बहुआयामी गरिबीखाली आहेत हे सांगितलं गेलेलं आहे. भारताच्या बाबतीमध्ये आपण विचार केला की सर्वात जास्त गरीब लोक कोणत्या देशामध्ये आहे असं विचारलं तर भारतामध्ये आहेत. मग भारतामध्ये 22.8 कोटी लोक गरीब आहेत आणि भारतानंतर सर्वात जास्त गरीब लोकांची संख्या असणारा देश कोणता? नायजेरिया. मग या ठिकाणी आपण प्रोग्रेस बघितली भारताची 15 वर्षाच्या कालावधीमधली. 2005-6 ते 19-21 या 15 वर्षामध्ये भारतातले किती लोक दारिद्र्य रेषेच्या बाहेर पडले हे आपण अभ्यासलं. 41.5 कोटी लोक. आता या ठिकाणी काही पुस्तकांमध्ये मी उल्लेख केल्याप्रमाणे 4.15 कोटी लिहिलं आहे. तर कोणतंही कन्फ्युजन मनामध्ये न ठेवता 41.5 कोटी हे लक्षात ठेवायचं आहे. तर हे बरोबर आहे. तर या ठिकाणी 5-6-19-21 याच्यामध्ये आपण विचार केला 15 वर्षाच्या काळात
41.5 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या बाहेर पडले. मग आपण पाहिलं 5-6 मध्ये 55.1% दारिद्र्य होतं, ते 19-21 मध्ये किती झालं आहे तर 16.4% झालेलं आहे. हे आकडे लक्षामध्ये ठेवायचे. याच्यानंतर आपण मुलांमधील गरिबीचा दर पाहिला, प्रौढ व्यक्तींमधील गरिबीचा दर पाहिला. हे पण महत्त्वाचं आहे. मुलांमधील गरिबीचा दर 27.7% आणि प्रौढ व्यक्तींमधील गरिबीचा दर 13.4% आहे. यानंतर या ठिकाणी आपण विचार केला की जगातले सर्वात जास्त गरीब लोक कोणत्या उत्पन्न गटातील देशामध्ये राहतात, असाही प्रश्न खूप अवघड विचारायचा असेल तर हे विचारतील. तर लक्षात ठेवायचा, जगातले सर्वात जास्त गरीब म्हणजे 66% जास्त गरीब लोक हे मध्यम उत्पन्न गट या उत्पन्न गटाच्या देशामध्ये राहतात. त्याच्यानंतर जे एकूण बहुआयामी गरीब आहे त्याच्यामध्ये 83% हे ग्रामीण भागामध्ये राहतात. हे आपण लक्षामध्ये घेतलं. यानंतर आपण उल्लेख केला होता की जगामधले जे 1.1 अब्ज लोक गरीब आहेत त्यातले जास्तीत जास्त लोक कोणत्या प्रदेशात राहतात, तो उपसहारा आफ्रिका आणि दक्षिण आशिया या 2 प्रदेशांमध्ये मिळून जगातले 83% बहुआयामी गरीब लोक राहतात. आणि त्याच्यामध्ये आपण असंही म्हटलं की जगातील 6 बहुआयामी गरीब व्यक्तींपैकी 5 गरीब बहुआयामी लोक या ठिकाणी या 2 प्रदेशांमध्ये उपसहारा आफ्रिका आणि दक्षिण आशिया या प्रदेशांमध्ये राहतात. त्यानंतर आपण अभ्यासलं 2023चा आपण अभ्यास केला होता की अहवालाचा की 2023चा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक जो जाहीर झाला तो UNDP UPHIने जाहीर केला. 11 जुलै 2023ला जाहीर केला. या अहवालामध्ये किती देशांचा डेटा विचारात घेतला होता हे पण महत्त्वाचं आहे. 110 देशांचा डेटा. OPHI मार्फत जे दारिद्र्य जाहीर केलं जातं ते कोणत्या प्रकारचं असतं, दीर्घकालीन, मध्यमकालीन, अल्पकालीन. तर OPHI मार्फत जे दारिद्र्य जाहीर केलं जातं ते अल्पकालिक असतं, हे लक्षात ठेवायचं. अल्पकालिक दारिद्र्य हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण म्हटलं 110 देशांचा डेटा विचारात घेतला आहे 2023मध्ये. तर त्याच्यामध्ये 6.1 अब्ज लोकांपैकी 1.1 अब्ज लोक हे बहुआयामी गरीब आहेत. आणि या 1.1 अब्ज लोकांपैकी 50% 18 वर्षाखालील मुलं ही बहुआयामी गरिबीमध्ये आहेत आणि त्यांची संख्या 566 दशलक्ष म्हणजे 56.6 कोटी एवढी आहे. आणि आपण असाही विचार केला की 110 देशांमधील 6.1 अब्ज लोकांपैकी 1.1 अब्ज लोक बहुआयामी गरीब आहेत, म्हणजे 18% लोक या 110 देशांमधील बहुआयामी गरिबीखाली आहेत, असा आपण विचार केला. यानंतर आपण MPIचं मूल्य पाहिलं. 0 ते 1 पर्यंत हे मूल्य असतं असं आपण पाहिलं. 0 म्हणजे कमीत कमी दारिद्र्य, 1 म्हणजे दारिद्र्याची सर्वोच्च पातळी. आणि भारताचं MPI मूल्य किती तर 0.069 आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आपण पाहिलं 3 आयाम. तर MPIमध्ये कोणते आयाम विचारात घेतले जातात देशांच्या बाबतीमध्ये, तर 3 आयाम आहेत, 3 डायमेन्शन्स आहेत. शिक्षण, आरोग्य, राहणीमान. एज्युकेशन, हेल्थ, लिव्हिंग स्टँडर्ड. शिक्षणामध्ये 2 प्रमापकांचा समावेश होतो, पॅरामीटर्सचा. आरोग्यामध्ये 2 पॅरामीटर्सचा समावेश होतो आणि राहणीमानामध्ये 6 पॅरामीटर्सचा, म्हणजे एकूण 3 आयाम आहेत, शिक्षण, आरोग्य, राहणीमान. आणि त्यांच्या अंतर्गत येणारे एकूण 10 प्रमापक आहेत. शिक्षणामध्ये 2, आरोग्यामध्ये 2 आणि राहणीमानामध्ये 6, 10 प्रमापक. त्यांचाही आपण विचार केला. शिक्षणामध्ये 2 प्रमापक कोणती, शालेय शिक्षणाची वर्ष, शाळेतील पटनोंदणी. मग या 2 पॅरामीटर्सला प्रत्येकी 1/6 एवढं वेटेज देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आरोग्यामध्ये 2 पॅरामीटर्स आहेत, बालमृत्यू दर, पोषण. या दोन्हींना 1/6 एवढं वेटेज दिलं गेलेलं आहे. आणि तिसरं आपण विचार केला होता लिव्हिंग स्टँडर्ड. याच्यामध्ये 6 पॅरामीटर्स आपल्याला दिसून येतात. वीज पुरवठा, पिण्याचं पाणी, स्वच्छता, घरातील फरशी, हाऊसिंग, स्वयंपाकाचं इंधन, मालमत्ता. हे 6 पॅरामीटर्सला प्रत्येकी 1/18 एवढं वेटेज आहे. मग एक व्यक्ती बहुआयामी गरीब असते म्हणजे काय, याचा पण आपण विचार केला. बहुआयामी गरीब म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती ही जी 10 प्रमापक आपण अभ्यासली पॅरामीटर्स, त्या पॅरामीटर्सपासून 1/3 33.33% एवढी वंचित असेल तर त्या व्यक्तीला बहुआयामी गरीब असं म्हटलं जातं.
तर अशा प्रकारे हे बहुआयामी गरीब म्हणजे कोण याचाही आपण विचार केलेला होता. आणि सगळ्यात सुरुवातीला आपण विचार केला होता की सुरुवातीला 1997मध्ये ह्युमन पॉवर्टी इंडेक्स मानव निर्धनता निर्देशांक काढला जात होता. त्याचंच रूपांतर 2010मध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणजे MPI काढायला सुरुवात झाली 2010मध्ये. त्याच्यात 3 आयाम 10 प्रमापकं आहेत असा आपण विचार केला. आणि कोण तयार करतं तर UNDP आणि OPHI तयार करते. अशा प्रकारे हा आपला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स 2023चा अहवाल आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आणि आकडेवारी तुमची पाठ होईल अशा पद्धतीनं आपण चर्चा केलेली आहे. एवढं करणं तुम्हाला गरजेचं आहे. एवढं झालं याच्यावरती आलेले प्रत्येक प्रश्न तुम्हाला सहजपणे सोडवता येणार आहे. दुसरं काहीही पाहण्याची आवश्यकता नाही. याच्यानंतरच्या भागामध्ये आपण नीती आयोगाने जाहीर केलेला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आपल्या देशासाठी असणारा तो इंडेक्स असणार आहे. तर त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि त्याच्यानंतर GHI ग्लोबल हंगर इंडेक्स याचाही विचार करणार आहोत. म्हणजे आपण परिपूर्णरित्या कोणताही प्रश्न आला तर त्याच्यावरती सोडवू शकणार आहोत. आज या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.